फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर मी आहे पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की होममेड बिर्याणी मसाला कसा बनवायचा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। आपल्या घरी मसाले तसे पण आपण आणून ठेवतोच एकदम, तर त्याच्यामधूनच आपण होममेड बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि अचूक असं प्रमाण आहे याचं की आपण इझिली हे काउंट करून आपण घरी बनवू शकतो। तर विदाउट टाइम वेस्ट आपण पाहू अगोदर त्याच्यासाठी लागणारे मसाले। तर इथे मी सगळे मसाले घेतलेले आहेत, तर आपण मसाले बघू। तर इथं मी मसाले दाखवते। इथं 3 टेबलस्पून मी धने घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून मोठं जिरा आहे, त्याच्यानंतर आपण घेतलं आहे छोटं जिरं 1 टेबलस्पून आहे, त्यानंतर इथं लवंग आहे तर एक स्पून आहे लवंग, आणि त्याच्यानंतर मग 2 टेबलस्पून आपण काळी मिरी घेतलेली आहे। आता इथं दालचिनी 2 टेबलस्पून होतील इतकी ही दालचिनी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग इथं आहे बडीशेप आहे, हा 2 टेबलस्पून आहे। त्याच्यानंतर हे दगडी फूल थोडंसं घेतलेले आहे, 2 टेबलस्पून होतील एवढे। इथं मी वेलची घेतलेली आहे, त्याच्यानंतर मोठी वेलची जवळजवळ 12 घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग मी इथं तेजपत्ता आहेत, ही तमालपत्र म्हणतात त्याला, तर ते जवळजवळ 8-9 आहेत। त्याच्यानंतर हे स्टार फूल आहे, चक्री फूल जवळजवळ 1-1.5 स्पून आहे हे। आणि त्याच्यानंतर एक जायफळ घेतलंय, आणि त्याच्यानंतर मग हे जावित्री आहे थोडीशी। तर हा आपल्याला लागणारा मसाला आहे, खडा मसाला। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काश्मीरी लाल तिखट आहे, हे जवळजवळ मी हे 3 स्पून घेतलेलं आहे काश्मीरी लाल तिखट। आणि आपण त्याच्यानंतर घेत आहोत हळद घेतलेली आहे, ही हळद आहे जवळजवळ 2 टेबलस्पून हळद आहे। तर हा आपल्याला तर तुम्ही पाहायलाच असेल, तर हा आपल्याला इतका मसाला लागतो। तर हा आपला मसाला काय करायचा आहे, आपल्याला गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटं लागतात त्याला मंद आचेवर भाजायला। तर चला, तर आपण अगोदर स्टार्टिंगला मसाला भाजून घेऊ विदाउट टाइम वेस्ट न करता। तर मी गॅस ऑन केल्याने आपल्याला मंद आचेवर हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर मी सगळे मसाले हे एकत्र करते। इथं पाहू शकते छान असे मी मसाला भाजून घेतला आहे। जवळजवळ मला 7-8 मिनिटं लागलेले आहेत मंद आचेवर भाजायला। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं ना काय केलं की तेजपत्त्याची पाने ना थोडीशी गरम झाली की मी काढून घेतलेले आहेत। आणि इथं बघू शकतो मी जावित्री मी बाजूला काढून ठेवलेली, आणि जायफळ। तर मी हे काय करते, जायफळ थोडंसं बारीक फोडून घेते मी। आणि आपल्याला स्टार्टिंगला काय अगोदर बारीक करायचं जायफळ आणि जावेत्री, कारण हे पटकन बारीक होणार नाही, त्याच्यासाठी मग मी अगोदर मिक्सरला थोडं बारीक करून घेते। तर इथं मी जायफळ आणि जावित्री बारीक करून घेतलेले आहे, तर राहिलेले मसाले मी बारीक करून घेते। ॲक्च्युली ना मी इथं काय करते, जे तेजपत्ता आहे तो साईडला काढून ठेवलेला आहे, हे थोडं बारीक झाल्यानंतर मग मी तेजपत्ता थोडा कुस्करून याच्यामध्ये घालेन, जेणेकरून त्या मसाल्यामध्ये पटकन तो बारीक व्हायला जाईल, नाहीतर मग तो वरतीच फिरत राहतो, त्यामुळे मग मी तो साईडला काढून ठेवला आहे। पाहू शकता हा मसाला मी छान असा बारीक करून घेतलेला आहे। हा आता एका बाउलमध्ये काढून घेते मी। आणि हा सगळं काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला हळद आणि तिखट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी मीठ बिलकुल नाही टाकत आहे, नाहीतर काय होईल, मिठामुळे पाणी सुटतं। त्यामुळे आपल्याला 2 टेबलस्पून हळद आणि 3 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करताना इतका छान सुगंध येतो त्यांना। तर इथं मी मसाले सगळे मिक्स करून घेत आहे।
हे छान मिक्स केले पाहिजेत आणि मिक्स करताना ना त्या मध्येच काही त्याच्या गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजेत. हे एकदम छान सगळं मिक्स करून घेऊन आपण एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवलं ना की हा खूप दिवस टिकतो मसाला. ट्रस्ट मी, तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान होतो हा मसाला. आणि इथे पाहू शकता होममेड बिर्याणी मसाला तयार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.